रस्त्यात रडत उभी होती एक मुलगी. वृद्ध काकांनी विचारलं, काय झालं? आणि भयंकर प्रकार समोर. वृद्ध काका, 2 पोलीस आणि रिक्षा चालक यांच्या देशभरात कौतुकाचा वर्षाव. शहरातील सकाळची ती वेळ होती. रस्त्यावर नेहमीसारखीच गर्दी होती. हॉर्नचा आवाज, लोकांची घाई गडबड आणि त्या गोंधळात एक मुलगी रस्त्याच्या कडेला उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. डोळ्यात पाणी, हातात कागद आणि सतत इकडे तिकडे पाहणारी ती मुलगी काहीतरी मोठ्या चिंतेत होती. ती मुलगी काही वेळ तिथेच उभी राहिली. अनेक लोक तिच्या बाजूला गेले, पण कुणाचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त होता, पण तिच्या चेहऱ्यावरचा ताण वाढत चालला होता. वेळ निघून जात होती आणि तिच्या डोळ्यातील घाबरलेपणा वाढत होता. ती वारंवार तिच्या हातातल्या कागदाकडे पाहत होती. कधी मोबाईलमध्ये काहीतरी शोधत होती, तर कधी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडे मदतीच्या नजरेने पाहत होती. पण कोणी थांबत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरची असहायता अधिक स्पष्ट होत होती. काही वेळानंतर एक वृद्ध माणूस तिथून जात होता. त्याने त्या मुलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातील अश्रू आणि चेहऱ्यावरचा ताण त्याच्या लक्षात आला. तो थांबला. काही क्षण तो तिच्याकडे पाहत राहिला. वृद्ध काका शांतपणे तिच्या जवळ गेले. त्यांनी हलक्या आवाजात विचारलं, बाळ, काय झालं? मुलगी आधी काही बोलली नाही. ती थोडी घाबरलेली होती, पण काकांच्या आवाजातला मायेचा सूर तिला जाणवला. ती हळू आवाजात बोलू लागली. तिचा आवाज थरथरत होता. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द बाहेर येत नव्हते. तिच्या डोळ्यातले अश्रू आता अधिकच वाढले होते. वृद्ध काकांनी तिला शांत केलं. घाबरू नकोस, काय झालं सांग, त्यांनी पुन्हा विचारलं. मुलगी काही क्षण शांत राहिली आणि मग तिच्या हातातला कागद पुढे केला. काकांनी कागद पाहिला. ते काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. मुलगी त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होती. वेळ जशी जशी जात होती तसा तसा तिचा ताणही वाढत होता. रस्त्यावर गर्दी वाढत होती. वाहने पुढे जात होती. काही लोक त्या दोघांकडे पाहून निघून जात होते, पण त्या मुलीच्या मनात मात्र एकच विचार सुरू होता. वृद्ध काका काही क्षण विचारात पडले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. मग अचानक त्यांनी हात वर करून रिक्षा थांबवली. रिक्षा त्यांच्या जवळ येऊन थांबली. मुलगी अजूनही संभ्रमात होती. काय घडत आहे हे तिला समजत नव्हतं. काकांनी रिक्षावाल्याशी काहीतरी बोलले. रिक्षावाला शांतपणे ऐकत होता. मुलगी थोडी मागे सरकली. ती काहीतरी सांगू पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही चिंता होती. ती हळू आवाजात म्हणाली, काका. वृद्ध काका तिच्याकडे वळले. त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मुलगी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज अजूनही थरथरत होता. तेवढ्या जवळच उभा असलेला एक पोलीस कर्मचारी तिकडे आला. त्याने परिस्थिती पाहिली. तो काही क्षण शांतपणे उभा राहिला. रिक्षा अजूनही तिथेच उभी होती. काका आणि रिक्षावाला काहीतरी बोलत होते. मुलगी अजूनही अस्वस्थ होती. वेळ पुढे जात होती. पोलिसांनी त्या मुलीकडे पाहिलं. त्याला तिच्या चेहऱ्यावरचा ताण दिसत होता. तो पुढे आला आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. काही क्षण सर्वजण शांत होते. रस्त्यातील आवाज मात्र वाढत होता. वातावरणात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. मुलगी पुन्हा काहीतरी बोलली. तिचा आवाज खूप हलका होता. काका तिचं बोलणं ऐकत होते. पोलिसही लक्ष देऊन उभा होता. काकांनी अचानक खिशात हात घातला. त्यांनी काहीतरी बाहेर काढलं. मुलगी आणि पोलीस दोघेही त्यांच्याकडे पाहत होते. रिक्षावालाही थोडा पुढे आला. तो शांतपणे उभा राहिला. काही क्षण सर्वजण एकमेकांकडे पाहत होते. त्या क्षणी वातावरणात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. कोणालाही पुढे काय होणार हे समजत नव्हतं. आणि मग अचानक परिस्थिती बदलली. मुलगी CET परीक्षा द्यायला आली होती. तिचं केंद्र खूप दूर होतं. तिच्याकडे पैसे नव्हते. वृद्ध काकांनी रिक्षा बोलावली. पोलिसांनी पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण काकांनी सांगितलं, ती माझी मुलगी आहे. काका पैसे देणार इतक्यात रिक्षावाला म्हणाला, ती माझी बहीण आहे. मी पैसे कसे घेऊ? आणि त्या क्षणी रस्त्यावर उभ्या असलेल्या तिघांनी मानवतेचा सुंदर संदेश घालून दिला.